नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी न्याय सत्याग्रह आंदोलन। नवी मुंबईतील एपीएमसी भाजी आणि फळ मार्केट परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी न्याय सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच कृषी बाजारपेठ जागतिक पातळीवर खुली करण्याच्या अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराविरोधात आंदोलन करण्यात आले। हा करार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत तो त्वरित रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। यावेळी शेतकऱ्यांना पत्रकांचे वाटप करून कराराच्या परिणामांबाबत माहिती देण्यात आली। या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष रामचंद्र दळवी, प्रभारी रमेश कीर, मोनिका जगताप, कोकण झोन प्रभारी दीप्तेश परब यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज शेतकरी न्याय मोर्चा सत्याग्रह मोर्चा इथे आयोजित केलेला आहे। भारतातील शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि त्यांना योग्य भाव पण सुद्धा मिळत नाही, योग्य भाव सुद्धा मिळत नाही आणि ज्याची ती किमान आधारभूत किंमत सुद्धा त्यांना मिळत नाही। आपला शेतकरी आधीपासूनच कर्जाच्या बोजाखाली आहे। या उलट बघितलं तर अमेरिकेतील शेतकरी हे 100 एकरपेक्षा जास्त याच्यावर ते शेती करतात। त्यांना त्यांच्याकडून मशिनरी, पीक बियाणे याच्यासाठी सबसिडी मिळते। जर आयात शुल्क 0% उपलब्ध केला तर जी अमेरिकेची शेती उत्पादने आहेत, शेती उत्पादने भारतीय बाजारपेठेत येतील आणि त्यामुळे ती शेती उत्पादने भारतीय बाजारात कमी किमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे आपला शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यांना योग्य तो भाव मिळणार नाही, ते त्यांच्या या कर्जाच्या बोजाखाली जातील, ते आपल्या शेतजमिनी विकतील। हे जे नवीन कायदे आलेत हे फक्त तात्पुरते नवीन आहेत। ते जुने जे कायदे आले होते तेच ते काळ्या स्वरूपाचे हे कायदे आहेत। या सर्व गोष्टींमुळे ही जी आपली एपीएमसी सारख्या बाजारपेठ आहेत त्यांना महत्त्व राहणार नाही। जो शेतकऱ्यांना जो आधारभूत किंमत होती ती सुद्धा मिळणार नाही आणि याचं सर्व कारण म्हणजे परिणाम म्हणजे ज्या अदानी सारख्या कंपन्या, अमेरिकेतून ज्या कंपन्या आहेत, या सर्व शेतबाजार मालाच्या बाजारपेठेवर एक नियंत्रण मिळवतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल। याचे सर्वांचे कारण म्हणजे STF फाईल आणि अदानी सारख्या फाईलच्या दबावामुळे ट्रम्प हे आपले पंतप्रधान मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत आणि हे शेतकऱ्यांचे हित, हे भारताचे हित आहेत, ते अमेरिकेकडे समर्पित करत आहेत। आमच्या या शेतकरी न्याय मोर्चा एवढीच मागणी आहे की हे जे US ट्रेड कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना किमान माल जो किंमत आहे ती मान्य करण्यात यावी आणि जो भारताचा डेटा आहे तो अमेरिकेला देऊ नये, ही एवढी आमची मागणी आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।